नमस्कार सर्वांना, मी आहे अतुल नगरकर आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. पेपर 1मध्ये सर्व घटकांमध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे युनिट नंबर 1 आणि त्याचं नाव आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. त्याचं नाव काय आहे? टीचिंग ॲप्टिट्यूड. या व्हिडिओमध्ये आपण मे 2016मध्ये जी परीक्षा झाली होती त्याचा जो पेपर 1 होता त्याचा सेट ए होता आणि त्याच्यामध्ये एकूण 60 प्रश्न होते. आता सध्याच्या परीक्षा पद्धतीमध्ये फक्त 50 प्रश्न दिलेले असतात आणि ते 50च्या 50 सर्व प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात. पण पूर्वी 60 पैकी 50च प्रश्न तुम्हाला सोडवावे लागत होते आणि त्यावेळेस तुमचा स्कोअर पण भरपूर होता. पण आता ही सिस्टम बंद झालेली आहे. आता तुम्हाला 50 पैकी 50 प्रश्न म्हणजे प्रत्येक प्रश्न कंपल्सरी तुम्हाला सोडवायचा आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण विश्लेषणासहित स्पष्टीकरण आणि प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे ते आपण देणार आहोत. अधिकचे अपडेट्स जर तुम्हाला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक त्याला क्लिक करून तुम्ही आमच्याशी जोडू शकता. आणि चला सुरू करूयात. आता आपण पहिला प्रश्न मे 2016मध्ये जी झालेली परीक्षा आहे त्याचा. पहिला प्रश्न आहे, पाठ्यक्रमातील आशयाचे रोजच्या आयुष्यात उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्त टिंब पद्धत आहे. Application of course content in day-to-day life is mainly achieved through dash method. तर त्यांनी 4 पद्धती इथं दिलेल्या आहेत. पहिली पद्धत आहे दिग्दर्शन, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये डेमॉन्स्ट्रेशन मेथड म्हणतो. दुसरी आहे प्रकल्प पद्धत, त्याच्यामध्ये प्रोजेक्ट मेथड असं म्हणतो. तिसरी आहे क्षेत्रभेट पद्धत, फील्ड व्हिजिट, पृच्छा पद्धत आणि एन्क्वायरी मेथड. आता दिग्दर्शनामध्ये शिक्षक कृती करून दाखवत असतात आणि ती कृती मुलांनी करावी असे अपेक्षित असते. त्याच्यामुळे शिक्षक इथे ॲक्टिव्ह असतात. म्हणून दिग्दर्शन पद्धत हे डे टू डे लाईफमध्ये एवढी उपयोगी नाही आहे. अधिक उपयुक्त आपल्याला पद्धत तिथं लिहायची आहे. क्षेत्रभेट पद्धतीमध्ये मुलं भेटायला एखाद्या क्षेत्राला भेट देतात, फील्ड व्हिजिट करतात, परंतु नुसती फील्ड व्हिजिट केली, तिथली माहिती घेतली म्हणून डे टू डे लाईफमध्ये त्यांना एवढा उपयोग होत नाही. पृच्छामध्ये काय असते की एन्क्वायरी असते. हे म्हणजे काय, ते म्हणजे काय, याचा उपयोग काय होतो वगैरे वगैरे ही सगळी एन्क्वायरी विद्यार्थी करत असतात. पण याच्यामध्ये प्रकल्प पद्धती जी आहे बी, ह्या प्रकल्प पद्धतीचे खूप फायदे आहेत. आता याच्यामध्ये हेच आपलं उत्तर आहे की पाठ्यक्रमातील आशयाचे रोजच्या आयुष्यात उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्त प्रोजेक्ट मेथड किंवा प्रकल्प पद्धत आहे. पण ती उपयोगी कशी आहे? कारण प्रोजेक्ट मेथड ऑफ टीचिंग इज अ टीचिंग स्ट्रॅटेजी दॅट इन्व्हॉल्व्स स्टुडंट्स वर्किंग इन ग्रुप्स टू कंप्लीट ए प्रोजेक्ट. म्हणजेच काय, प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी मुलं ग्रुपमध्ये काम करतात आणि काही गोष्टींचं त्यांना उद्दिष्ट ठेवायला लागतं. मग कोणती उद्दिष्ट ठेवतात? तर पहिलं उद्दिष्ट असतं ते गोल सेट करायला लागतं. स्पेसिफिक अँड अचिवेबल गोल्स. म्हणजे समजा एखादा प्रोजेक्ट तुम्हाला एका आठवड्यासाठी दिला तर तुम्हाला ते गोल्स सेट करायला लागतं. दुसरं असतं की ॲक्टिव्हिटीज. हे गोल तर सेट केलं पण त्याच्या अंतर्गत मला कोणत्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. छोटे ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतात. पण त्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला पर्पजफुल अँड रिॲलिस्टिक ॲक्टिव्हिटीज दॅट प्रमोट लर्निंग. म्हणजे शिक्षकांनी सुद्धा प्रोजेक्ट अशा पद्धतीने सेट करायला लागतो, द्यावा लागतो की ज्याच्यामध्ये अध्ययनाला चालना मिळेल आणि अशा ॲक्टिव्हिटीजचा समावेश त्याच्यामध्ये होतो. 3 नंबरला आहे ते प्लॅनिंग. म्हणजे पहिल्यांदा गोल, नंतर ॲक्टिव्हिटी, नंतर प्लॅनिंग. स्टुडंट्स प्लॅन अँड एक्झिक्यूट देअर लर्निंग ॲक्टिव्हिटीज. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने गोल सेट केले, ॲक्टिव्हिटीज ठरवल्या
त्याचं प्लॅनिंग तयार करायचं आणि एक्झिक्युशन करायचं, म्हणजे अंमलबजावणी देखील करायचं. त्याच्यामध्ये अजून एक असं उद्दिष्ट असतं कोलॅबरेशन. स्टुडंट्स वर्क इन ग्रुप्स अँड रिसीव्ह ट्रेनिंग फॉर कोलॅबरेशन अँड टीमवर्क. म्हणजे प्रोजेक्टमध्ये कोलॅबरेशन, इतर विद्यार्थ्यांशी पण त्यांचा संबंध येत असतो, एकमेकाच्या आयडियाज ते विचारत असतात, देवाणघेवाण करत असतात, त्या आयडियाजला एकत्र करून ते काम करत असतं. आणि कोलॅबरेशन हे जे उद्दिष्ट आहे ते देखील प्रोजेक्ट मेथडचं आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे लर्निंग एक्सपिरियन्सेस. इट प्रोव्हाइड्स डायरेक्ट अँड ऑथेंटिक एक्सपिरियन्सेस. म्हणजे हे प्रोजेक्ट करत असताना त्यांना एक वेगळ्या पद्धतीने अनुभव येत असतो आणि अध्ययनाचे सर्व अनुभवांची रसमिसळ किंवा त्याच्यामध्ये जोड असते. आणि शेवटचं आहे ओपन एंडेड, अलाउ स्टुडंट्स टू फाइंड देअर ओन वे टू सोल्युशन. म्हणजे एखादा प्रोजेक्ट जो दिला आहे त्याचा जो प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी जे सोल्युशन तुम्हाला शोधायचे आहेत त्याला तुम्हाला सीमा नाही आहे की याच्यामध्येच तुम्ही शोधलं पाहिजे. तुम्ही इंटरनेटचा वापर करा, गुगलचा वापर करा, एखाद्या शिक्षकाला विचारा, एखाद्या मित्राला विचारा, आईवडिलांना विचारा वगैरे वगैरे. अशा प्रकारचं ओपन एंडेड वातावरण त्या ठिकाणी असतं आणि याच्यामुळंच पाठ्यक्रमातील आशयाचे रोजच्या आयुष्यात उपयोजन साधण्यासाठी प्रकल्प पद्धत उपयुक्त आहे. आता दुसरा प्रश्न अतिशय इंटरेस्टिंग आहे बघा. प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीची देखरेख करून त्या आधारे अध्यापनात बदल करण्यासाठी टिंबटिंब ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. आता इन ऑर्डर टू मॉनिटर स्टुडंट्स प्रोग्रेस अँड टू मॉडिफाय टीचिंग अकॉर्डिंगली द बेस्ट मेथड ऑफ इव्हॅल्युएशन इज आकारिक, साकारिक, गुणात्मक आणि उद्दिष्ट आधारित. फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन, समेटिव्ह इव्हॅल्युएशन, क्वालिटेटिव्ह इव्हॅल्युएशन आणि ऑब्जेक्टिव्ह बेस्ड इव्हॅल्युएशन. आता याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह इव्हॅल्युएशन आणि उद्दिष्ट आधारित मूल्यमापन होणार नाही, पण आकारिक आणि साकारिकमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होईल की यापैकी कुठली असू शकते. आता बघा प्रश्नात काय लिहिले, विद्यार्थ्यांच्या प्रगतीची देखरेख करून, म्हणजे प्रगतीची देखरेख तुम्हाला वर्षभर करायची आहे, त्रैमासिक, 6 महिने, 9 महिने या पद्धतीने तुम्हाला करायची, बरोबर. त्या आधारे अध्यापनात बदल करण्यासाठी, म्हणजे समजा त्रैमासिकमध्ये एखादा विद्यार्थी गणितात मागे पडला, त्याला गणितात पुढे जायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे, काही बदल अध्यापनात करायला पाहिजे, बरोबर. आणि त्याच्यासाठी फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन. आता फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. Formative evaluation is a process that involves assessing something before it's finalized to improve its quality. म्हणजे काय की आता 10वीची परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला शिक्षक कुठला सांगायला येतो का, तुला एवढे टक्के मार्क कमी पडले, मग कशात कमी पडले, मग ह्याच्यात सुधारणा व्हायला पाहिजे. सुधारणेला वाव असतो का, नाही. कारण का तो डायरेक्ट ज्युनियर कॉलेजमध्ये वेगळ्या शिक्षकामध्ये, वेगळ्या सिलेबसमध्ये, वेगळ्या वातावरणामध्ये तो जाणार असतो. म्हणजेच ते उदाहरण आहे साकारिक मूल्यमापन म्हणजे समेटिव्ह इव्हॅल्युएशन. समेटिव्ह इव्हॅल्युएशन नेहमी लक्षात ठेवा, समेटिव्ह म्हणजे शेवटी, शे असं लक्षात ठेवायचं. आणि फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे मध्ये त्रैमासिक, 6 महिने वगैरे वगैरे. तर फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन ही प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये ॲसेसमेंट आहे. म्हणजे काय की तुमचं मूल्यमापन होतं आहे, परंतु बिफोर इट्स फायनलाइज्ड, म्हणजे काय अंतिम परीक्षा किंवा अंतिम ऑब्जेक्टिव्ह तुमचं असेल तिथपर्यंत पोहोचण्याच्या अगोदरचे ते असेसमेंट असतं. त्याच्यामुळं त्याला काय म्हणतात, आकारिक मूल्यमापन म्हणतात किंवा त्याला फॉर्मॅटिव्ह ॲसेसमेंट म्हणतात. आणि हे एज्युकेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. आता कसं वापरलं जातं, टीचर्स यूज फॉर्मॅटिव्ह असेसमेंट टू इम्प्रूव्ह टीचिंग अँड लर्निंग. अध्ययन आणि अध्यापन दोन्हीची सुधारणा करण्यासाठी फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन अतिशय उपयोगी दोघांना पण असतं, विद्यार्थ्यांना देखील आणि शिक्षकांना देखील. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांच्या प्रगतीची देखरेख करून त्या आधारे अध्यापनात बदल करण्यासाठी फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. आणि आपलं उत्तर आकारिक मूल्यमापन ए हे उत्तर असणार आहे. प्रश्न तिसरा बघा, पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध कराल, हा प्रश्न टिंबटिंब या उद्दिष्टावर आधारित आहे. द क्वेश्चन, पर्याय काय आहेत बघा, आकलन, मूल्यमापन, उपयोजन, संश्लेषण. द क्वेश्चन, हाऊ वुड यू प्रूव्ह दॅट द अर्थ इज राऊंड or not round is based on dash dash objective. Comprehension,
इव्हॅल्युएशन, ॲप्लिकेशन, सिंथेसिस. आता याचं उत्तर मूल्यमापन आहे. याचं उत्तर काय आहे? मूल्यमापन आहे, बी आहे. आता मूल्यमापन म्हणजे काय हो? तर मूल्यमापन म्हणजे काय बघा, शैक्षणिक कार्यक्रमाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया म्हणजे मूल्यमापन, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि अध्यापन पद्धतींचा समावेश आहे. आता मूल्यमापन करण्याचे काही उद्देश असतात. कुठले कुठले उद्देश आहेत? शिक्षणाच्या गरजा ओळखणे, अध्यापन आणि शिक्षण सुधारणे, यशातील तफावत भरून काढणे, शाळांना त्यांच्या कामगिरीसाठी जबाबदार धरणे आणि अध्यापन आणि शिक्षण पद्धतींची प्रभावीता तपासणे. या सर्व उद्दिष्टांसाठी आपण मूल्यमापन करत असतो. मग इथं प्रश्न काय बघा, पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध कराल? हा प्रश्न ज्यावेळेस तुम्ही विचारताय विद्यार्थ्यांना, त्याचा उद्देश काय असणार आहे? तर पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी जी मुलं उत्तरं देणार आहेत किंवा त्याच्यासाठी जे ते मुलं तुम्हाला एखादा प्रोजेक्ट करणार आहेत किंवा ती एखाद्या चित्राचा वापर करणार आहेत, ह्या सर्वांमध्ये तुम्हाला काय कन्सेप्ट त्यांची क्लिअर झाली आहे का ह्याचं मूल्यमापन तुम्हाला करायचं. याचं काय करायचं? मूल्यमापन करायचं. त्याच्यासाठी तुम्ही हे केलेलं आहे. त्याच्यामुळं आपलं उत्तर असणार आहे मूल्यमापन. बी इज युअर ॲन्सर. आता चौथा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणती गोष्ट चांगल्या अध्यापनासाठी आवश्यक नाही, अत्यावश्यक नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इसेन्शियल फॉर गुड टीचिंग? चांगल्या अध्यापनासाठी पहिल्यांदा हे बघायला लागेल की कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत. आता मानवी संबंध विषयक कौशल्य, ह्युमन रिलेशन स्किल्स, नंतर एखादं कम्युनिकेशन स्किल, संप्रेषण कौशल्य, त्याच्यानंतर ॲट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी आणि नॉलेज ऑफ ॲप्रोप्रिएट टीचिंग मेथड. आता मला सांगा, ॲट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी त्याने इथं दिलेलं नाही, शिक्षकाची का विद्यार्थ्याची, हे दिलेलंच नाही आहे, बरोबर. पण आपण समजा दोन्हीची कन्सिडर केली. पर्सनॅलिटी खूप छान पाहिजे म्हणजे काय चांगलं टीचिंग होईल? नाही, असं काय नाही आहे ना. एखादा कुरूप शिक्षक देखील, सॉक्रेटिससारखा कुरूप शिक्षक होता तो, पण त्यांनी प्लेटोसारखे विद्यार्थी घडवले ना. म्हणजेच काय, ॲट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी असण्याची काय आवश्यकता नाही आहे. म्हणून हे उत्तर होणार नाही. ॲट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी इज नॉट इसेन्शियल फॉर गुड टीचिंग. बट व्हॉट आर द इसेन्शियल थिंग्स? ह्युमन रिलेशन स्किल्स हे पाहिजे. एखाद्याविषयी सहानुभूती पण आली पाहिजे ना. गरीब विद्यार्थी आहे किंवा कुरूप विद्यार्थी आहे म्हणून त्याचे रिलेशन ठेवायचं नाही चांगलं, हे काय आहे? हे योग्य नाही ना. ह्युमन रिलेशन तुमचं चांगलं पाहिजे, वेदर युअर स्टुडंट इज व्हॉट एव्हर इन द कॅटेगरी. ओके. कम्युनिकेशन स्किल, तुमचं संप्रेषण कौशल्य चांगलं पाहिजे. टीचर म्हणून नॉलेज ऑफ ॲप्रोप्रिएट टीचिंग मेथड तुमची चांगली पाहिजे ना. कंटेंटला, वयाला, स्तराला अनुसरून तुमची टीचिंग मेथड पाहिजे. ॲट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटीची काय गरज आहे? नो मॅटर, काही गरज नाही. म्हणून सी इज युअर ॲन्सर. कोणती गोष्ट चांगल्या अध्यापनासाठी आवश्यक नाही, अत्यावश्यक नाही, तर त्याचं उत्तर आहे आकर्षक व्यक्तिमत्वाची काही गरज नाही. सी इज युअर ॲन्सर. आता पाचवा प्रश्न बघा. प्रश्न काय बघा, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश टिंबटिंब हा आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ गायडन्स ऑफ स्टुडंट्स इज टू. काय? स्वतःच्या कमतरता समजून घेण्यास त्यांना मदत करणे. बरं. त्यांचे चुकीचे वर्तन बदलण्यास त्यांना मदत करणे. बरं. त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवणे. बरं. त्यांना योग्य मार्गाबाबत निर्देश करणे. आता तुम्ही म्हणाल हे तर सगळंच बरोबर वाटते. हां, पण त्यातलं अधिक प्रभावशाली कुठलं उत्तर आहे ते तुम्हाला इथं उत्तर म्हणून लिहायचं आहे. इंग्लिशमध्ये बघूया. द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ गायडन्स ऑफ स्टुडंट्स इज टू हेल्प देम टू अंडरस्टँड देअर ओन शॉर्टकमिंग्स. म्हणजे कमतरता स्वतःच्या शोधेल त्याच्यासाठी तुम्ही त्याला मदत करा. दुसरं काय? हेल्प देम टू चेंज देअर फॉल्टी बिहेवियर. म्हणजे चुकीचं वर्तन बदलण्यास त्यांना मदत करा. त्याच्यानंतर मेक देम कॅपेबल ऑफ हेल्पिंग देमसेल्व्स. आता हे बघा, सर्वसमावेशक वाटते की नाही. स्वतःला मदत करण्यासाठी त्यांना सक्षम बनवा. एकदा त्याला, आता समजा एखादा विद्यार्थी एखाद्या विषयात मागे आहे आणि त्याला त्याच्या विषयाची आवड निर्माण झाली, समजा त्या विषयाची, अवघड विषयाची आवड निर्माण झाली, तर तो स्वतःची मदत करेल ना. तो त्याला सांगायला लागणार नाही, अरे ह्या विषयाचा तू अभ्यास कर म्हणजे तुला मार्क चांगले होईल.
तो म्हणेल की मला इंटरेस्ट त्याच्यामध्ये निर्माण झाला, त्यामुळे तुम्ही आता सांगू नका, माझं मी काम करतो. म्हणजेच काय की त्यांना सक्षम बनण्यासाठी तुम्ही मदत करा. त्यांचं ते मग बाकीचा अभ्यास वगैरे करणं ह्या गौण गोष्टी राहतील. शेवटचा काय पर्याय, त्यांना योग्य मार्गाबाबत निर्देशन करा. ही छोटी गोष्ट आहे. त्यांना सक्षम बनवलं तर त्यांना योग्य मार्गसुद्धा समजून जाणार आहे. त्यामुळं सी हे तुमचं उत्तर आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवणे. मेक देम कॅपेबल ऑफ हेल्पिंग देमसेल्व्स, म्हणजे स्वतःची ते मदत करतील. 6वा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा. का महत्त्वाचं आहे सांगतो तुम्हाला. अध्ययन अभिप्रेरण वाढवण्याची टिंबटिंब ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. द बेस्ट मेथड ऑफ इन्क्रीजिंग द मोटिवेशन टू लर्न इज, म्हणजे मोटिवेशन म्हणजे प्रेरणा वाढवायची आहे मुलांमध्ये, तर सगळ्यात सर्वोत्कृष्ट पद्धत म्हणजे बेस्ट मेथड कुठली आहे बघा. अध्ययनादरम्यान लक्ष न दिल्याबद्दल शिक्षा करणे. आता शिक्षणामध्ये शिक्षा करणे हे निषिद्ध आहे, म्हणजे ह्याला अलाउडच नाही, म्हणजे हे तर उत्तर होणार नाही. अध्यापनादरम्यान अवघड प्रश्न विचारणे, म्हणजेच काय, शिक्षकाने एखादा अवघड प्रश्न विचारला की त्या मुलांनी शाळा सोडून दिली पाहिजे, बरोबर. अध्यापनादरम्यान अवघड प्रश्न विचारण्याची काही गरज नाही, ठीक आहे, ते पण होणार नाही. घटक शिकविण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करा. आता बघा, उद्देश जर चांगल्या पद्धतीने स्पष्ट केला आणि त्याला जर कळलं की हे मी का शिकणार आहे, तर तो त्याच्यामध्ये रुची घेणार आहे. शेवटचा जो पर्याय तो काय, विविध दृकश्राव्य साधनांचा वापर करणे. हे काय त्याचं सर्वोत्कृष्ट पद्धत होऊ शकत नाही. तुम्ही साधनांचा वापर करा न वापर करा, परंतु हा घटक का शिकायचा हे जर तुम्ही त्यांना व्यवस्थित सांगितलं तर मात्र तो सर्व अभिप्रेरण त्याचं वाढणार आहे किंवा मोटिवेशन त्याला मिळणार आहे. आणि हीच घटक शिकवण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे, हे जे आहे हा पर्याय बरोबर आहे. सी इज युअर आन्सर. एक्सप्लेनिंग इन द बिगिनिंग द पर्पज ऑफ टीचिंग अ युनिट. हा आपण युनिट का शिकायचा त्याचं उद्दिष्ट स्पष्ट करून सांगायचं, हीच सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा मी प्रश्न आणि उत्तर वाचतो. अध्ययन अभिप्रेरण वाढवण्याची घटक शिकवण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. अशा प्रकारे आपण आज मे 2016मध्ये जी महाराष्ट्र स्टेट परीक्षा झाली होती त्या परीक्षेतील टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटमधील 1 ते 6 प्रश्नांची विश्लेषणासहित स्पष्टीकरण आपण इथे पाहिलेले आहे. जर तुम्हाला अधिक अपडेट्स आमच्या पाहिजे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला लिंक दिलेले आहे, त्याला क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता. खूप खूप आभारी आहे.